नमस्कार. मी प्रल्हाद कसरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता या चॅनलवर. आपण यापूर्वी निरनिराळ्या विषयावर 54 व्हिडिओ प्रसिद्ध केलेले आहेत आणि अत्यंत चांगला प्रतिसाद आपणा सर्वांकडून त्यासाठी मिळालेला आहे. त्याबद्दल प्रथम धन्यवाद. आज शेतकऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे जमिनीचे एकत्रीकरण करणे आणि तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे असा एक कायदा आहे, ज्याला सर्वत्र लोकप्रिय नाव आहे तुकडेबंदी आणि तुकडेजोड कायदा. म्हणजे जमिनीच्या तुकडे करायचे नाहीत आणि जर तुकडे असतील तर ते एकत्र करायचे, असा एक कायदा आपल्या राज्यामध्ये आहे. आणि हा कायद्याची अंमलबजावणी अत्यंत निष्काळजीपणे किंवा उदासीन पद्धतीने झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे इतके प्रश्न वाढलेत की गेले 47 पासून हे 1948 पासून हे जे काम चालू आहे, त्यातून जे प्रश्न निर्माण झाले आहेत, गेलं अर्धशतक तेच झालेलं आहे. त्यानंतरचे 20 वर्ष म्हणजे गेली 70 वर्ष महाराष्ट्रातले शेतकरी या मुद्द्यावरती अस्वस्थ आहेत. अजूनही त्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत आणि अनेक जमिनीचे प्रश्न शासन दरबारी पडलेले आहेत. असा हा नेमका कायदा काय आहे, त्यातल्या तरतुदी काय आहेत? या कायद्यामध्ये अलीकडंच 2 सुधारणा झालेल्या आहेत. त्यामुळं काही प्रमाणात जो झालेला अन्याय आहे तो दूर होण्यास मदत होईल. तरी देखील शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांनी एकमेकाला जे काही विकलेले तुकडे असतील किंवा प्रत्यक्षात योजनेमध्ये जेव्हा हस्तांतर करताना प्रत्यक्षात झालेलं हस्तांतर आणि प्रत्यक्षातला ताबा यामध्ये जे काही उणिवा राहून गेल्यात, त्यामुळे झालेला जो अन्याय आहे आणि त्यामुळे निर्माण झालेले जे काही वाद आहेत ते अजून निर्गत झाले नाहीत. किंवा या ज्या तरतुदी 2 दुरुस्त्या झालेल्या आहेत, एकूण 2016 आणि 2017 या 2 वर्षामध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या नावाखाली काही दुरुस्त्या झाल्यात. पण त्या मात्र निवासी कारणासाठी ज्या जमिनी असतील, औद्योगिक कारणासाठी, वाणिज्य कारणासाठी किंवा शैक्षणिक इतर कारणांसाठी ज्या जमिनींच्या संदर्भात झालेल्या आहेत ते आपण पुढे पाहू. या कायद्याचं जे खरं नाव आहे ते आहे सन 1947चा मुंबईचा अधिनियम 1962. 1962 साली 1947 साली हा 62वा अधिनियम झाला होता. त्याला म्हणतात, सुरुवातीला त्याचं नाव आहे मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबतचा अधिनियम. म्हणजे हा दोन टप्प्यातला अधिनियम आहे. एक, तुकडे पाडण्याला प्रतिबंध आहे, म्हणजे जमिनीचे विशिष्ट आकार जो ठरवलेला साईज असेल त्याच्या खाली आपल्याला तुकडे पाडता येणार नाहीत. आणि जर तुकडे असतील तर त्याचं एकत्रीकरण करण्याचा कायदा हा 1947ला झाला. त्याची अंमलबजावणी सुरू झाली. आता ज्या कायद्याच्या मागे मुंबई असं नाव होतं त्या सर्व कायद्यांच्या मुंबईच्या ऐवजी आता महाराष्ट्र केलं, म्हणून आता आपण त्याला महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याचा कायदा आणि त्याचे एकत्रीकरण करण्याबाबतचा अधिनियम 1947 असं म्हणतो आहोत. इंग्लिशमध्ये यालाच म्हणतात, पूर्वी म्हणत होते द बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन अँड कन्सॉलिडेशन ऑफ होल्डिंग्ज ॲक्ट 1947. आता त्याला म्हणतात दी महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन अँड कन्सॉलिडेशन ऑफ होल्डिंग्ज ॲक्ट 1947. अत्यंत महत्त्वाचा. तसं तर या कायद्याचे जर उद्देश पाहिले तर अत्यंत चांगले आहेत, ते आदर्शवत आहेत. ते असं म्हणतात, ते पाहिल्यानंतर असं वाटतं की नाही, हे जर आहे त्या पद्धतीनं त्या स्पिरिटनं जर झालं असतं तर कदाचित आपला चेहरामोहरा, या राज्याचा चेहरामोहरा बदलला असता. मात्र ज्यांना अंमलबजावणी करायची होती त्यांनाही त्यातलं, ज्याला आपण गाभा म्हणतो, त्याला कोरपाट म्हणतो, तो कळला नाही आणि शेतकऱ्यांच्या ते पचनी पडलं नाही. दोन्ही बाजूनी चुका आहेत. शेतकऱ्यांनीही ते स्वीकारलं नाही, हा सगळ्यात मोठा भाग आहे. आणि ते स्वीकारण्यासाठी त्याचं महत्त्व, त्याचे उद्देश पटवून देण्यामध्ये व्यवस्था कमी पडली, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अजूनही तुम्हाला पहा, अशा पद्धतीचे तुकडे असं दिसत आहेत. आता एवढ्या छोट्या तुकड्यासाठी नांगरट करणं, अशा छोट्या तुकड्यासाठी खत आणणं, बियाणं आणणं, त्याच्यासाठी रोजाने माणसं लावणं, हे कोणत्याही माणसाला परवडणारं नाही. म्हणून हे तर 3 लोकांचे 3 असतील तर हे 3 एकत्र करायचे आणि या माणसाचे, यापैकी एकाचा जो कोणी इथे जर असेल तर या तुकड्याऐवजी इथे त्याला द्यायचा. आणि या तिघांच्या याच्यात 3 सर्व्हे नंबर असतील किंवा सर्व्हे नंबरचे 3 हिस्से असतील तर त्याचा एक गट करायचा. एखाद्याचं जर इथे असेल तर त्याला हा भाग द्यायचा. म्हणजे दोघांना बाहेर काढायचं आणि एकाच्या पूर्ण हे करायचं. किंवा मग याला जोडून देणं शक्य आहे का, हे तिन्हीच्या तिन्ही हे त्याला पाहायचं. किंवा याला जोडून देणं शक्य आहे का, याला जोडून देणं शक्य आहे का, या पट्टीला जोडून देणं शक्य आहे का, किंवा ही पट्टी तुकडा पडतो आहे तर याचं काय करायचं.
असा जो काही एकूण प्रकार आहे, तुकडे जोडीमध्ये अनेक ठिकाणी तुकडे खूप असतात. तुकडे का होतात? हे तुकडा आहे. प्रत्येक ठिकाणी पहा, छोट्याशा एवढ्याशा तुकड्यासाठी गावातून इथे यायचं आणि शेती करायची हे पडत नाही. मग तो पडीक राहिला की जमीन पडीत जमीन वाढते, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न कमी होतं. असे अनेक अंग त्याला आपल्याला दिसून येतात. आज आपण काय चर्चा करणार? जमिनीचे तुकडे का पडतात याचा आपण अभ्यास करू. तुकडे जोड का आवश्यक असते त्यावरही आपण चर्चा करू. महाराष्ट्रातील तुकडेबंदी आणि तुकडेजोड कायद्याचा इतिहास काय आहे, तो एक रंजक इतिहास आहे, तोही समजून घेतला पाहिजे. जमीन एकत्रीकरण कायद्याचे उद्देश आणि स्वरूप काय होते, या कायद्याची अंमलबजावणीची सद्यस्थिती काय आहे, एकत्रीकरण योजना फसली आहे का, याच्या संदर्भातही आपण चर्चा करू. त्याचे चांगले वाईट परिणाम काय आहेत हेही पाहू. आणि यानंतर 2016ला काय दुरुस्ती झाली, 2017ला काय दुरुस्ती झाली, हे मुद्दे आपण खरं तर तपशिलात समजून घ्यायचं असेल तर एका व्हिडिओमध्ये हे काम शक्य नाही आहे. तरी देखील आपण संक्षिप्तपणे या गोष्टींवरती चर्चा करूया. जमीन एकत्रीकरण योजनेचा इतिहास मी म्हटलं तसा रंजक आहे. जमीन जे तुकडे पडत आहेत त्या तुकड्यांची समस्या अत्यंत गंभीर आहे आणि हे साधारण सर्व लोकांना पटलं होतं. त्यामुळे सामाजिक आणि राजकीय विचारमंथन त्यावरती चालू होतं. सन 1890 साली त्यावेळेस राव बहादूर जी.व्ही. जोशी यांनी त्यांच्या हिंदुस्थानची आर्थिक परिस्थिती या विषयावर लिहिलेल्या प्रबंधामध्ये या समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. म्हणजे आपण स्वातंत्र्यापूर्वीच्या काळापासूनचा विचार करा. त्यावेळेस एका तज्ज्ञानं, त्याच्या कृषी तज्ज्ञानं हिंदुस्थानची आर्थिक परिस्थिती म्हणून जो प्रबंध लिहिला आणि त्यामध्ये लिहिलेलं होतं की जसा काळ पुढे जाईल, लोकसंख्या वाढत जाईल, निरनिराळ्या सुधारणा होतील, तेव्हा तुकडे आणखी वाढत जातील आणि या तुकड्यामुळे राष्ट्रीय समस्या निर्माण होऊ शकेल. 1916 मध्ये तत्कालीन कृषी संचालक जे होते मुंबई राज्याचे, त्यांनी एक बिल तयार केलं, मात्र ते फार पुढे जाऊ शकलं नाही. 1927 साली तत्कालीन कृषी आणि वनमंत्री श्री चुनीलाल मेहता यांनी लहान जमिनीचा मसुदा नावाचं एक बिल मांडलं. ते देखील फारसं पुढं ढकललं गेलं नाही. त्याच्यानंतर सन 1944 साली तत्कालीन शासनाच्या आदेशानुसार श्री यू.एम. मिरचंदानी नावाचे जमाबंदी आयुक्त होते पुण्याचे, त्यांनी मध्य प्रांतात जाऊन, म्हणजे आपण ज्याला मध्य प्रदेश म्हणतो, तिकडे मध्य भारतातले जे काही एकत्रीकरणाचं काम चालू होतं त्याला भेट दिली. ते पाहिल्यानंतर त्याच्या आधारावरती एक बिल तयार केलं. ते मंजूर देखील झालं, पण तज्ज्ञांमध्ये मतभेद झाल्यामुळे त्याची अंमलबजावणी झालीच नाही. त्यानंतर पुन्हा सन 1946 साली लोकमत अजमाविण्यासाठी जमीन एकत्रीकरणाचा नवा मसुदा तयार केला आणि तो ड्राफ्ट पब्लिश केला. त्याच्यावरती खूप वादविवाद झाले. शेवटी लोकप्रतिनिधी, सरकार शेतकऱ्यांचेच लोकप्रतिनिधी असतात. आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. सर्वाधिक जे काही व्होटर्स आहेत, ज्याला आपण मतं देणारे लोक म्हणतो, ते शेतकरीच आहेत आणि शेतकऱ्यांमधून निवडून गेलेले जे कोणते कायदे मंडळातले प्रतिनिधी असतात, आमदार, ते अशा गोष्टीला सहजपणे हो म्हणत नाही. त्यामुळे त्याच्यावरती प्रचंड वादावादी झाली. या पुष्कळ वादावादीनंतर शेवटी ते मंजूर झालं. त्याला बॉम्बे ॲक्ट 1947 असं म्हणायला लागले आणि त्याचं नाव दिलं द बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन अँड कन्सॉलिडेशन ऑफ होल्डिंग्ज ॲक्ट 1947, ज्याला आता महाराष्ट्र जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि जमीन एकत्रीकरण कायदा 1947 असं म्हणतात. मुंबई प्रांतामध्ये दिनांक 7 एप्रिल 1948 पासून, आपण एप्रिल महिन्यात हा व्हिडिओ करतो, एप्रिल महिन्यातच याची अंमलबजावणी सुरू झाली मुंबई प्रांतामध्ये. त्यानंतर विदर्भामध्ये 1/4/1948 पासून सुरू झाली विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये. आणि जे कोल्हापूर संस्थान आणि कोल्हापूर संस्थानातले काही इतर संस्थान, जे विलिनीकरण झालेले संस्थान होते, अशा संस्थानांमध्ये 28 जुलै 1948 पासून हा कायदा लागू झाला. 1959 साली या कायद्याखालचे नियम तयार करण्यात आले. याचा उद्देश हाच आहे की निरनिराळे जे काही तुकडे होतात ते एकत्र करणे, इतर ठिकाणची जमीन याला देणे आणि ज्या ठिकाणी देणं शक्य नसेल तो तुकडा ताब्यात घेऊन त्याचं जे काही भूसंपादन मूल्य असेल, भूसंपादन कायद्याप्रमाणे येणारं मूल्य, ते शेतकऱ्याला देणे. पण तुकडा ठेवल्यामुळे ज्या गैरसोयी होतात त्या वाढू नयेत, असा साधारण या कायद्याचा उद्देश होता. आता तुकडे का पडतात? सतत वाढत जाणारी लोकसंख्या हे तुकडे पडण्याचं फार मोठं कारण आहे. त्यामुळं कुटुंबाची संख्या वाढली, कुटुंबातील लोकांची संख्या वाढली की त्या शेतीवरचा भार वाढतो. आता कुटुंबामध्ये
वाटप झालं, विकेंद्रित होणारी कुटुंब व्यवस्था. पूर्वी असं सगळे जॉईंट फॅमिली नावाची सिस्टम होती. हळूहळू आता लिनियर कुटुंब पद्धतीकडे आपण हळूहळू विलग कुटुंब पद्धतीकडे आपण चाललो आहोत. तेव्हा एका कुटुंबाकडे असणारी समजा 10 एकर जमीन असेल आणि त्याच्यामध्ये 4 भावांनी वाटून घेतलं की त्याच्या 2.5 एकराचे तुकडे पडतील. एखाद्या भावाने त्यातला अर्धा तुकडा विकला आणि त्याच्याकडे राहिली फक्त 5-7 गुंठे जमीन. तर अशा पद्धतीने तुकडे तुकडे पडायला लागतात. वारसाचे कायद्यामुळे मग बहिणींना पण जमीन मिळाली, छोट्या मुलांना जमीन मिळाली, मयत झालेल्या मुलांच्या मुलांना जमीन मिळाली. शिवाय नंतर त्यांच्या छोट्या भावांमध्ये बारक्यामध्ये जमिनीचं विभाजन झालं, त्यामुळे तुकडे तुकडे पडतात. शिवाय आपल्या देशामध्ये जितक्या म्हणून योजना आल्या त्या सगळ्या योजना, म्हणजे कल्याणाच्या ज्या काही योजना होत्या त्या सर्व योजना, मग ती गोबर गॅसची योजना असेल, विहीर देण्याची योजना असेल, म्हणजे शेत तलावाची योजना असेल, फलोद्यानाची योजना असेल, बहुतांशी योजना ह्या होल्डिंग आधारित, म्हणजे तुमच्याकडे धारण क्षेत्र किती आहे म्हणून आपण पहा, त्याच्यातून निघालेल्या नवीन शब्द आपल्याला मिळालेत. मार्जिनल फार्मर, सीमांत शेतकरी, नंतर अल्पभूधारक म्हणजे कमी शेती असणारा, अत्यल्प भूधारक म्हणजे ज्याच्याकडं अल्प शेती असेल त्याच्याकडं. मानवाचा मूलतः स्वभाव हा ग्रीडी, ज्याला आपण लोभी आहे असं म्हणतो. त्यामुळे एका कुटुंबामध्ये 3 गोबर गॅस मिळतील म्हणून 3 लोकांच्या नावावरती वाटप केलं. म्हणून तुम्ही जमिनीचं वाटप तुकडे होण्यामध्ये शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये त्याच्या पाठीमागं ठेवलेलं जे काही धारण क्षेत्राची मर्यादा होती, हे मूलभूत कारण होतं. हे देखील अजूनही आपल्या तज्ज्ञांच्या लक्षात येत नाही. त्याचं कारण आहे की बघा ना, एका कुटुंबाला जास्त विहिरी मिळाव्यात, आपल्याला जास्त लाभ मिळावा म्हणून आपल्या घरामध्ये, एकाच घरामध्ये 4 खाते तयार करायचे आणि 4 खाते तयार केले की 4 लोकांना त्या गोष्टी मिळणार आहेत. ही जर व्यवस्था असेल तर तुकडे पडणार. विविध योजना, जास्तीचे कर्ज मिळावे म्हणून प्रत्येकाच्या नावावर कर्ज. मग आता आपण जे काही सरकारी मदत देतो ते प्रत्येकाच्या नावावर ते सरकारी मदत. म्हणजे पीक आलं नाही म्हणून सरकारी मदत, पीक अतिवृष्टी झाली म्हणून सरकारी मदत, नष्ट झाले पिकं म्हणून सरकारी मदत, रोगराई पडली म्हणून सरकारी मदत. एका घरामध्ये 4 लोकांना मिळू शकते. तेव्हा या पद्धतीने वाटप ते प्रमोट झालं आणि खूप वाटपाच्या केसेस झाल्या आणि वाटप निर्णय झाल्यामुळे विविध योजना आणि जास्तीचे कर्ज यामुळे देखील वाढलं. शहरीकरणामध्ये काय झालं की गावं जिथं ग्रोथ सेंटर होते ती गावं मोठी मोठी होत गेली. मग त्याच्या शेजारच्या गावठाणाच्या जवळच्या ज्या जमिनी होत्या त्याला हळूहळू येण्याचं महत्त्व प्राप्त झालं. मग तिथे त्याचं विक्री सुरू झाली. रस्त्याच्या बाजूने विक्री केली, मध्ये विक्री केली, कुठेतरी उद्योग आला, त्याचा देखील तुकडे पडण्यामध्ये हात आहे. येणे करण्याची प्रक्रिया जटिल होती, अजूनही तशीच आहे. अजून फार बदलले असं नाही. आपण ईज ऑफ डुईंगच्या बिझनेसच्या नावाखाली बऱ्याच सुधारणा केल्यात, मात्र त्या परकोलेट झाल्या नाहीत किंवा त्याला आपण प्रत्यक्षात त्याचा आपल्याला जो काही दिसायला पाहिजे परिणाम तसा दिसत नाही. येणे करण्याची जटिल प्रक्रिया म्हणजे एक घर बांधायचं आहे आणि त्याच्यासाठी मला एक उद्योग टाकायचा आहे, मला घर बांधायचं आहे, दुसरं आणखी काहीतरी उपक्रम राबवायचा आहे आणि त्यासाठी 4-5 गुंठे जमिनीचं मला शेत जमिनीपासून तर येणेमध्ये रूपांतर करायचं. पण ती प्रक्रिया इतकी गुंतागुंतीची की 2-2 वर्ष फिरून जर ते मिळत नसेल तर ज्याच्याकडे पैसा आहे आणि ज्याला बँकेचं कर्ज घ्यायचं नाही तो काय विचार करतो, चला आपण खरेदी करून टाकून मोकळो. मग तो 5 गुंठ्याचं घेतो आणि त्याचा तुकडा ओढतो, कोणी 2 गुंठ्याचं घेतं, कोणी 1 गुंठ्याचं घेतं आणि रस्त्याच्या बाजूला गावाच्या जवळचा जो माणूस आहे तो गुंठा मंत्री झाल्यासारखा तो गुंठ्याने विकत सुटतो आणि त्यामुळे देखील तुकडे पडतात. शहराच्या लगतच्या जमिनीची गुंठेवारीची विक्री सुरू होतात. म्हणून तुकडे पडण्याचे कारण अनेक आहेत. काही उदाहरणादाखल काही कारणं मी या ठिकाणी आपल्या समोर दिलेली आहेत. आता ही जोड आवश्यक का असते? तुकडा असलेल्या छोट्या आकाराच्या जमिनीची लागवड करणे किफायतशीर नसते किंवा व्यवहार्य ठरत नाही. अनेक ठिकाणी विखुरलेल्या तुकड्यांची मशागत, सुधारणा करणे अत्यंत अवघड होते. म्हणजे छोटं क्षेत्र घेऊन काम करणं, शेती करणं हा व्यवसाय म्हणून परवडत नाही. त्यामध्ये गुंतणारा श्रमिकांचा म्हणजे स्वतःच्या घरातल्या जे कुटुंबातले लोक काम करतात ते, आपण बाहेरचे मजूर जे लावतो ते, त्यासाठी बियाणं, त्यासाठी आणणारे साधनं हे परवडण्यासारखं नसतं आणि त्यामुळे ते पडीक राहतात. परिणामी शेतीचे उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होतो. छोट्या तुकड्यांची मशागत करता येत नाही म्हणून पडीक राहणाऱ्या जमिनीचे प्रमाण वाढते आणि मोठी जमीन असेल 10 गुंठे त्याच्यावरचा शेतसारा, त्याच्यावरचा उपकर म्हणजे शेतसारा महसूल विभागाला मिळतो, उपकर पंचायत आणि ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेला आणि पंचायत समित्यांना मिळतो.
जर का त्याचे तुकडे पडले त्या अडीच तर 5 रुपयाच्या आत तो आकार आला तर 5 रुपयाच्या आतला आकार माफ असतो. मग त्याच्यावरचा उपकर पण माफ होतो ना, ग्रामपंचायतला त्याच्यावरचा आकार मिळतो ना. म्हणजे एकूणच विकासाच्या प्रक्रियेमध्ये तुकड्यांमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात असं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून हे तुकडे एकत्र करणं आवश्यक असतं आणि म्हणून हा कायदा केला. या कायद्याचं नाव आपण वाचलेलं आहे. हा कायदा तसा लहान आहे, 5 प्रकरणांचा आणि 38 कलमांचा हा छोटासा कायदा आहे, पण अत्यंत गुंतागुंतीचा आहे. त्याचं कारण आहे की जे काम असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनीवरती जाऊन आणि असंख्य गुंतागुंतीचे प्रश्न घेऊन इथे इंचभर जमिनीसाठी महाभारत होतं असं म्हणतात. त्या ठिकाणी एकाचा तुकडा घ्यायचा, दुसऱ्याला जोडायचा आणि दुसऱ्याचा तुकडा याला द्यायचा, मग त्याचं हस्तांतर करायचं, त्याचा ताबा द्यायचा, त्याचा सातबारा नवीन तयार करायचा आणि तेही बिनबोभाट. हे शक्य नाही, आपल्या व्यवस्थेमध्ये शक्य नाही. केवळ यंत्रणेलाच दोष देऊन भागणार नाही. एकूणच हा कायदा व्यवस्थेला पचला नाही असं आपल्याला म्हणता येईल. या कायद्याच्या कलम 1 मध्ये नाव आहे, नाव आपण वाचलं. दुसऱ्या कलमामध्ये व्याख्या दिलेल्या आहेत. तिसऱ्या कलमापासून खरं तर ह्या व्यवस्थेचं सुरुवात होते. स्थानिक क्षेत्राचं निर्धारण म्हणजे स्थानिक क्षेत्र म्हणजे प्रत्येक तालुक्याला किंवा तालुक्यातल्या गावांना, त्या गावाच्या काही गावांच्या ग्रुपला त्यांनी स्थानिक क्षेत्र म्हटलं आणि त्या क्षेत्रामध्ये जिरायत जमीन किती असली तर त्याला तुकडा म्हणायचा हे ठरवून दिलं. त्याला आपण प्रमाणभूत क्षेत्र म्हणजे 2 मुद्दे फार महत्वाचे आहेत. एक स्थानिक क्षेत्र म्हणजे जर मला कोणी विचारलं आता की साहेब अमक्या अमक्या तालुक्यामध्ये तुकडा म्हणजे किती क्षेत्र असतं, जिरायतचा तुकडा किती, बागायचा तुकडा किती समजायचा, जर तिथं भातशेती असेल भातशेतीचा किती असेल, वर्कस जमीन असेल वर्कस, ते इथं बसून मला नाही सांगता येणार. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्या तालुक्याचं प्रमाणभूत क्षेत्राचं जे काही राजपत्र प्रसिद्ध झालं 1947 किंवा 48ला जेव्हा हा कायदा, ते आपल्याला वाचावं लागेल आणि कळावं लागेल. त्यामुळं पूर्ण महाराष्ट्रासाठी हे प्रमाणभूत क्षेत्र आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. ते प्रत्येक स्थानिक क्षेत्रानुसार बदलतं किंवा कमी जास्त असू शकतं. प्रमाणभूत क्षेत्र म्हणजे नेमकं काय, स्टँडर्ड एरिया म्हणजे नेमकं काय, त्या भागात जिरायत जमीन किती क्षेत्रापेक्षा कमी म्हणजे 1 एकर समजा आपण ठरवलं तर 1 एकरपेक्षा कमी त्याला तुकडा म्हणणार आणि तसे त्याची खरेदी विक्री तुम्हाला आता करता येणार नाही, कारण फ्रॅगमेंट आणखी तुकडा पाडायचा नाही. पूर्वीपासूनच तुमची जर का आहे 30 गुंठे आहे, पूर्वीपासून आहे तर तो तुकडाच होता, त्यामुळे त्याला आपण बेकायदेशीर म्हणणार नाही. त्याची मात्र तुम्हाला विक्री करता येईल, त्याचं गहाण खत करता येईल, त्याचं दान देता येईल, त्याचं मृत्यूपत्र करता येईल. पण आता तुमची जमीन आहे 10 एकर आणि त्यातले फक्त तुम्हाला 15 गुंठे विकायचे, मुळीच विकता येणार नाही असा या कायद्याचा अर्थ आहे. प्रमाण क्षेत्राचे निर्धारण आणि त्यात सुधारणा करणे हे नोटिफिकेशन काढून सरकार करतं. मग अधिकार अभिलेखात म्हणजे 7/12 नंतर फेरफारामध्ये त्याची नोंद करणं, तुकड्यांचे हस्तांतरण करणे, पट्ट्याने देणं, तुकडे पाडण्यास मनाई असा कलम 7 आणि 8 आहे. आणि जर का एखाद्याने तुकडा पाडला तर तो व्यवहार, ते खरेदी खत, ते गहाण खत किंवा तुमचं जे काही बक्षीसपत्र असेल, मृत्यूपत्र असेल, ते बेकायदेशीर असं घोषित केलं जाऊ शकतं. तो तुकडा सरकार ताब्यात घेऊ शकतं आणि तो सरकारच्या कब्जामध्ये येऊ शकतो. अशी परिस्थिती किंवा अशा तरतुदी आपल्याला या कायद्यामध्ये आढळतात. मात्र हे करत असताना, वाटप करत असताना देखील तुकडे पडणार नाहीत. वाटप कोणाचंही वाटप रोखता येत नाही. आणि वाटप कोर्टात होऊ की तहसीलदारांच्या समोर होऊ का नोटरीच्या समोर जाऊन किंवा रजिस्ट्रारच्या समोर जाऊन केलं तरी देखील त्यात हा नियम पाळावाच लागेल. त्या ठिकाणी जे प्रमाणभूत क्षेत्र आहे त्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी वाटप जर एखाद्याला जात असेल तसं चालणार नाही. त्या ठिकाणी मात्र तुम्ही एकत्र राहून तुमचा तो भाग विकू शकता, म्हणजे हे घेऊ शकता, पण तुम्हाला स्वतंत्र सातबारा करायचा असेल तुकडा तुम्हाला करता येणार नाही. असं आपल्याला म्हणजे सामूहिकपणे तुम्ही एकत्रित तुमचं नोशनल वाटप करून तुम्हाला ते कल्टिव्हेशन करता येऊ शकेल. पण तुम्हाला जर वाटप करून प्रत्येकाच्या नावावर करायचं असेल तर एखाद्याला 15 गुंठे जिरायत शेती येत असेल तर त्याचा तुकडा पाडता येणार नाही. मग ज्याला जास्त असेल त्याच्यापैकी ज्याला वाटतं तो विकत घ्यावा, शेजारचा म्हणजे लगतचा, त्याने तो विकत घ्यावा आणि 15चे पैसे, आणि त्या 15 गुंठ्याचे पैसे कसे ठरवायचे तर शासनाकडे जे भूसंपादनाचा कायदा आहे, भूसंपादनाच्या कायद्यामध्ये मूल्यांकनाची जी कार्यपद्धती आहे ती अवलंबावी. त्याचं मूल्य, त्याचं जे काही मोबदला आहे तो निश्चित करावा आणि तो दिल्यानंतरच ते वाटप मान्य करावं. तहसीलदार असेल, कोर्ट असेल, ज्यांच्यासमोर ते वाटप असेल असा त्याचा अर्थ आहे. आणि अशीच प्रक्रिया एकत्रीकरणामध्ये देखील राबवली जाते. एखाद्याचा तुकडा
जातोय आणि त्याला द्यायला मात्र दुसरीकडे तुकडाच नाहीये. मग अशा वेळेस काय करायचं? त्याला कुठेच इतराचा दुसऱ्या कोणाचाही तुकडा देता येत नाही. अशा वेळेस देखील त्या तुकड्याची त्याची जी काही आहे त्याच्या शेजाऱ्याला तो तुकडा द्यायचा आणि त्यासाठी जे काही कॉम्पेन्सेशन आहे ते भूसंपादन कायद्याप्रमाणे निश्चित करायचं. ज्याला जोडला त्याच्याकडनं ते घ्यायचं आणि ज्याचा जातोय तुकडा त्याला ते द्यायचं. हे काम देखील एकत्रीकरण अधिकाऱ्यालाच करावं लागतं. आणि यासाठी सार्वजनिक जे काही हेतू असतात, सार्वजनिक कामं असतात, अशासाठी तुकड्यांच्या हस्तांतरणावरती बंधनं नसतात. मात्र ते कमीत कमी कसे होतील हे पाहिलं पाहिजे. अशा पद्धतीचं हे दिसतंय. हे पहा, एक तुमच्यासमोर इथे दिसतंय एक नोटिफिकेशन. नोटिफिकेशन मधलं एक मी पान काढलेलं आहे. या पानामध्ये तुम्हाला दोन गोष्टी दिसतात. एक आहे इथे स्थानिक क्षेत्र असं लिहिलेलं आहे. आता मी वाचतोय पुणे बारामती 23 गावे आहेत. त्या 23 गावांमध्ये हे आहे प्रमाणभूत क्षेत्र. त्यात जमिनीचे 4 प्रकार केलेत त्यांनी. एक आहे जिरायत एकर आणि गुंठे, बागायत एकर आणि गुंठे, तरी एकर आणि गुंठे, वर्कस एकर आणि गुंठे. ह्या पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातल्या 23 गावांचं जे काही स्थानिक क्षेत्र जाहीर केलंय त्याच्यामध्ये जिरायत 1 एकर पेक्षा कमी जिरायत असेल, 1 एकरचा त्याला तुकडा म्हणतात. 1 एकरच्या खाली करता येणार नाही. 1 एकरच्या वरती असेल तर विक्री करता येईल, त्यासाठी परवानगी लागणार नाही. 1 एकरच्या आत खाली मात्र परवानगी मागितलेली मिळणार नाही. आणि बागायत असेल तर 10 गुंठ्यापेक्षा कमी याची खरेदी विक्री करता येणार नाही, असा याचा अर्थ आहे. ही नोटिफिकेशन 1949 आहे. राजपत्रामध्ये ते पब्लिश झाले 28/1/49. त्याच्या खाली बघा भीमथडी 23 गावं आहेत, हे आहेत ते. त्याच्या खाली पुणे वेल्हे आहे 5 गावं. 5 गावं वगळून बाकीचं क्षेत्र आहे, तिथं पण तेच आहे. साधारण 1 एकर या ठिकाणी आपल्याला दिसतंय. 1 एकर म्हणजे त्यातलं प्रमाणभूत क्षेत्र. 1 एकरच्या वरती खरेदी विक्री करता येईल, 1 एकरच्या खालची जमिनीच्या खरेदी विक्री करता येणार नाही. बागायत असेल तर 10 गुंठे. काही क्षेत्रांमध्ये इथे 20 गुंठे पण लिहिलेलं आहे. म्हणजे हे स्थानिक क्षेत्र बदललं की हे प्रमाण बदलू शकेल. काही ठिकाणी तुम्हाला 1 एकरऐवजी या ठिकाणी 2 एकर देखील मिळेल. तेव्हा अशा पद्धतीनं स्थानिक क्षेत्र आणि प्रमाणभूत क्षेत्र असं डिसाईड केलं जातं. हे असं असलं तरी देखील खालील जे ट्रान्सफर इथं या ठिकाणी दिलेलं आहे बघा. एखादा जमीन मालक आहे आणि त्याचा कूळ आहे. त्या कूळ आणि जमीन मालकामध्ये जेव्हा कायद्याप्रमाणे जमिनीचं हस्तांतर केलं जातं, अशा वेळेस मात्र हे तरतुदी लागू होणार नाहीत. कारण कुळाकडे ऑलरेडी जमीन आहे. त्यामुळे त्याला 8 गुंठे किंवा 10 गुंठे आणखी जास्त दिल्यामुळं तुकडा पडणार नाही. का तर त्या जमिनीमध्ये वाढच होईल. अशा ठिकाणी मात्र हा कायदा या ठिकाणी ते बंधनं असणार नाहीत. नंतर ओनर किंवा त्याचा जो अडजॉइनिंग ओनर आहे त्याला जर जमीन द्यायची असेल तर त्याला मात्र ती घेता येईल, पण त्याला परवानगी लागेल. नंतर ॲग्रिकल्चरल लेबरर जो तिथे राहतो त्याला जमीन द्यायची असेल आणि तो करणार असेल तर त्याच्यासाठी देखील या ठिकाणी सूट आहे. नंतर लँडलेस पर्सन, ज्याला आपण ॲग्रिकल्चरल लेबर, तसंच हा भूमिहीन आहे, एखादी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे आणि गिफ्ट वगैरे द्यायचं असेल, त्याच फॅमिलीतल्या मेंबरला द्यायचं असेल तर मात्र हे तुकड्यांचं जे काही आहे हे लागू होणार नाही. कारण वेगळा तुकडा पडत नाही. वेगळा तुकडा ज्या ठिकाणी पडत नाही त्या ठिकाणी हे निर्बंध लागू होणार नाहीत. आता याच्याशिवाय सार्वजनिक प्रयोजनं कोणती असतात की ज्याच्यासाठी या कायद्यातले कलम 7, कलम 8 आणि कलम 8 की ज्याच्यामध्ये ते दंड, जे 250 रुपये दंड होऊ शकतो किंवा तो तुकडा फोरफीट होऊ शकतो आणि शासन सरकार जमा करू शकतो किंवा इतर हक्कामध्ये लगेच बेकायदेशीर व्यवहार अशी नोंद येते. ते आहेत सार्वजनिक धर्मशाळा किंवा समाज मंदिरं बांधण्यासाठी लागणारी छोटीशी जमीन, 4-5 गुंठे आहे अशी जमीन असेल, घ्यायची असेल. नंतर लहान मुलांचं क्रीडांगण असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी खुली मैदानं असतील, वसतिगृह बांधायचं असेल, वाचनालय असेल, आरोग्य केंद्र असेल, प्रशासकीय इमारत असेल, कर्मचाऱ्यांची निवासस्थानं असेल, पर्यटन केंद्र असेल, विश्रामगृह असेल, सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरी किंवा सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विहिरी किंवा टँक किंवा गोदाम, वनविभागाची काही कामं असतील छोटी मोठी, छोटंसं रोपवाटिका करायची असेल, परिवहन सेवा, बस डेपो, रस्ते, गृहनिर्माण सोसायट्या, कृषी विद्यापीठाचे छोटे छोटे जे काही उपकेंद्र असतात अशासाठी जर लागत असेल, हे शासकीय आणि सार्वजनिक प्रयोजनासाठीच्या गोष्टी आहेत, याच्यासाठी ही कलमं लागू होत नाहीत. तथापि त्या ठिकाणी देखील या सर्व बाबी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणाव्या लागतात. म्हणजेच कुठेही निरंकुशपणे तुकडे पाडण्याला परवानगी नाही. आपण 2 प्रकरणं पाहिली आहेत. तिसरं प्रकरणे एकत्रीकरणाची कार्यपद्धती काय,
15 सेक्शनप्रमाणे शासनाला ज्या त्याच्या नोटिफिकेशन काढावं लागतं आणि शासनाला आम्ही या ठिकाणी एकत्रीकरण करणार आहोत. 1947ला कायदा सुरू झाला, 48 पासून एप्रिल 48 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. पहिलं नोटिफिकेशन असतं ते म्हणजे आम्ही या ठिकाणी असं तुकडे जोड आणि तुकडेबंदी असं करणार आहोत, हा उद्देश जाहीर करणारं नोटिफिकेशन जाहीर करावं लागतं. ते पब्लिश केल्यानंतर लोकांना माहिती सांगावी लागते. ती एकदा सांगितल्यानंतर हरकती देखील येतात, त्याचं निराकरण करायला लागतं. मग त्याच वेळेस एकत्रीकरण अधिकाऱ्याची, सहाय्यक एकत्रीकरण अधिकाऱ्याची नेमणूक करायला लागते. प्रत्येक गावाची योजना तयार करावी लागते. जर अशा याच्यात भूसंपादनाची गरज पडली त्यासाठीची तरतूद करावी लागते. त्यानंतर सार्वजनिक रस्ते, नंतर ओहोळ, शिवाय सार्वजनिक सुविधा, या सगळ्या बाबी पाहायला लागतात आणि ह्या सगळ्या गोष्टी एक अंमलबजावणीची योजना तयार करत असताना ही तयार करावी लागते. मी तुम्हाला सांगितलं की कायदा खूप चांगला आहे, या तरतुदी खूप चांगल्या आहेत, ह्या आदर्श आहेत. जर अशा लिहिलेल्या अंमलबजावणी जशीची तशी झाली तर कागदावर दिसताना ते आदर्श दिसतं, पण प्रत्यक्षात जेव्हा अंमलबजावणी होते तेव्हा त्या ठिकाणी विद्रुपीकरण झालेलं असतं. नवे वाद, नवे युद्ध. जमीन तुकडा, ज्याचा पूर्वीचा तुकडा होता तो जोडल्याचं दाखवलं शेजाऱ्याला, पण तो काही हटला नाहीये. कागदावर दिसतंय की त्याला ताबा दिलाय, त्याला तिकडच्या जमिनीचा ताबा दिलाय, याचा जमिनीचा ताबा काढला आणि त्याच्याकडे गेलाय. कागदोपत्री ताबे काढले आणि ताबे दिलेत, प्रत्यक्षात जमिनीचा ताबा दिला नाहीच. म्हणजे आता नाव कुणाचं आहे? ज्याची मोठी जमीन शेजारी आहे त्याचं नाव त्या तुकड्यावरती आहे. आणि जमीन करतो कोण? ज्याला त्या गावाच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये जमीन दिली असं दाखवतात, तो करतो आहे. आणि मग ज्याच्या नावावर जमीन नाही तो करतो, म्हणून एक पीक पाहणीची केस इकडे सुरू होते. आणि मग पीक पाहणीची केस सुरू झाली आणि तो जात नाही म्हणून त्या दोघांमध्ये भांडण होतं. मग ती चॅप्टर केस सुरू होते. याच्यातूनच सिव्हिल कोर्टात सुरू होते. अरे जमीन एक आहे, एकाच जमिनीचा सिव्हिल कोर्टात वाद, तहसीलदारांच्या पुढे वाद, एकत्रीकरण अधिकाऱ्यांच्या पुढे वाद, चॅप्टर केस म्हणून पोलिसांच्या पुढे वाद. काय व्यवस्था अशी कुजल्यासारखी झालेली आहे आणि शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे, अशी एकूण परिस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. पण एनिवे, हे 47 पासून चालत आलेली एक लिगसी आहे. हळूहळू ती होईल. पण मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये प्रत्येकाने ही कायदा काय आहे तो बारकाईने समजून घेतला पाहिजे, याच्या खालचे नियम समजून घेतले पाहिजेत. 1947 पासून आतापर्यंत त्याच्यावर काय सर्क्युलर्स निघालेत, प्रत्यक्षात काय व्हायला पाहिजे होतं, नेमकं काय झालेलं आहे, हे एकदा समजून जर घेतलं तर मला असं वाटतं की जे प्रलंबित वाद आहेत ते मिटवण्याला आपल्याला गती देता येणं शक्य आहे. स्थानिक क्षेत्र घोषित कसं करायचं ही प्रक्रिया आपण पाहिली. त्यानंतर प्रमाणभूत क्षेत्र, तेही आपण चर्चा केली. कलम 15 प्रमाणे हेतू स्पष्ट करणारी अधिसूचना प्रसिद्ध करायची, एकत्रीकरण अधिकाऱ्याची नेमणूक करायची, वर्षभरात आपण किती काम करणार त्याचा आराखडा तयार करायचा, एका गावात गेल्यानंतर त्या गावातल्या एकूण जमिनीचे सगळे सातबारा आणि नकाशा घेऊन बसायचा आणि त्याचं एक शेतपुस्तक तयार करायचं, गावाचा नकाशा तयार करायचा. आता बघा, आधीचा सातबारा, आधीचा नकाशा आणि नंतरचे एकत्रीकरण योजना एकदा अंतिम झाली की त्यानंतरचा सातबारा आणि त्यानंतरचा नकाशा, आता हे 4 डॉक्युमेंट तर आता पक्के आपल्याला माहीत झालेत. नंतर ग्रामस्थाला नोटिसा देणे, प्रत्येक 100 माणसाच्या मागे एक प्रतिनिधी नेमायचा आणि त्यांची एक ग्राम एकत्रीकरण समिती नेमायची. हे काम देखील लोकशाही पद्धतीने झालेलं आहे. फक्त अधिकारी आले आणि एकटे गेलेत आणि तुम्हाला काहीच न विचारता केलंय असं मुळीच नाही. कायद्यातल्या तरतुदी अत्यंत स्पष्ट आहेत, त्या सर्व समावेशक आहेत. दर 100 लोकांमागे एक प्रतिनिधी नेमून त्यांच्यामधून आलेले जे प्रतिनिधी असतील, समजा एक गाव आहे, 1500 लोक वस्तीचं आहे, 100 लोकांमागे एक म्हणजे 15 लोक नेमले, 15च्या मधून एक चेअरमन नेमला, मग ग्रामसेवक, मग आपला ग्रामसेवक असेल, आमचा तलाठी असेल, मग तो सर्व्हेअर असेल, हे सगळे शासकीय माणसं तिथं आहेत आणि त्याच्या गावाचं काम सुरू होतं. एकत्रीकरण कर्मचारी गावाचा नकाशा आणि शेतपुस्तकाप्रमाणे मग या कमिटीतल्या लोकांना घेऊन शेताची पाहणी करतात. प्रत्यक्ष वहिवाट कोणाची आहे, त्या वहिवाटीप्रमाणे सातबारा आहे का, आणि सातबाराप्रमाणे किंवा सातबारावर झालेल्या पोटहिस्स्याप्रमाणे नकाशा आहे का, हे सगळं पाहिलं जातं. मग जसं आहे शेतावरती सर्वे नंबरमध्ये पोटहिस्से पडले असतील तर त्याची पोटहिस्स्याची मोजणी केली आहे का, नसेल तर ती पहिली मोजणी केली जाते. मग पोटहिस्सा पत्रक तयार केलं जातं, त्याचं फाळणी बारा तयार केला जातो. मग सगळ्यांना नोटिसा दिल्या जातात. नोटिसा दिल्यानंतर शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकलं जातं. नंतर पोटहिस्सा मोजणीमध्ये
जी काही तयार केलं ते नकाशात बसवलं जातं आणि नकाशा तो अद्ययावत केला जातो. म्हणजे आता बघा, काम सुरू होण्यापूर्वीचा नकाशा, नंतर प्रत्यक्ष भेटून फिरून सगळे पोठिसे वस्तुस्थितीप्रमाणे बसून तयार केलेला आता मधला एक नकाशा तयार झाला. त्यानंतर विखुरलेले तुकडे, आणि आपल्याला जर उत्पन्न वाढवायचं असेल तर ते एकाला एक जोडल्यानंतर गट तयार करतात. बघा, पूर्वी असतात ते सर्व्हे नंबर, आणि योजना झाल्यावर होतात ते गट. त्याला आपण ब्लॉकमध्ये बसवतात, एकत्र बसवतात एकत्र करण्यासाठी, आणि मग खातेदार निहाय जमिनी पाहिल्या जातात. मग ह्या ग्राम समितीच्या मदतीने समतोल साधेल असे एकाला एक जोडण्याची एक योजना तयार केली जाते. त्याला आपण ड्राफ्ट योजना म्हणतो. ती संबंधित खातेदाराला समजावून सांगितली जाते. ती त्यांना मान्य आहे याच्याबद्दल त्यांचे जबाब घेतले जातात, त्याच्यावर स्वाक्षरी आणि अंगठे घेतले जातात. त्याच्यानंतर पूर्वीची स्थिती काय आणि आता जी प्रपोज केलेली एकत्रीकरणाची स्थिती काय याचा एक तुलनात्मक प्रपत्र तयार केलं जातं आणि ते पब्लिश केलं जातं. ते 30 दिवस लोकांच्या समोर ठेवलं जातं. त्यांचे म्हणणे घेतले जातात, आणि म्हणणे घेतल्यानंतर एकत्रीकरण अधिकाऱ्याकडे जर काही हरकती आल्या तर त्याच्यावरती काही दुरुस्ती शक्य आहे का त्याची तपासणी केली जाते, आणि जर आवश्यक असेल तर ती दुरुस्ती पब्लिश केली जाते. हे एकदा झालं की मग हे जमाबंदी संचालकांना सबमिट केलं जातं. प्रत्येक गावाचं एक एक, म्हणजे प्रत्येक गावाचा एक नंबर तयार, अशा पद्धतीने एक नंबर आणि 7/12 हे आणि नकाशा हे बदललं जातं. आणि हे जमाबंदी आयुक्त पुणे यांच्याकडे पाठवल्यानंतर ते पुन्हा एकदा ते सगळं पाहतात, ते पब्लिश करायला सांगतात. त्यांच्याकडे जर तक्रारी आल्या, हरकती आल्या, त्याची देखील सुनावणी घेतात. सुनावणी घेतल्यानंतर अंतिम पब्लिश केलं जातं, आणि ते एकदा पब्लिश केलं की त्याची प्रक्रिया सुरू होते. जमाबंदी आयुक्त ही योजना गावी सर्वत्र प्रसिद्ध करतात, त्यावर हरकती आल्यास चौकशी करतात किंवा हरकती नाकारतात, जे काही त्यांना समोर दिसेल ते. आणि मग अंतिमरित्या मंजूर केलेल्या योजनेप्रमाणे प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठीचं काम सुरू होतं. ती योजना गावात प्रसिद्ध केल्यानंतर शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या जातात 7 दिवसाच्या. शेतकऱ्यांच्या जमिनीत सहाय्यक एकत्रीकरण अधिकारी, त्यांचे सर्व्हेयर्स, तलाठी हे सगळे जातात. मग ज्याचा तुकडा काढायचा आहे ते तुकडा काढून घेतल्याचं, ताबा घेतला म्हणून ताबेपावती केली जाते, आणि त्याला कोणती जमीन त्याच्या बदल्यात दिली त्याला ताबा दिल्याची ताबेपावती केली जाते. हा तुकडा शेजाऱ्याला जोडलाय त्याची ताबेपावती केली जाते. त्याचा कोणता तुकडा काढून याला दिलेला आहे हे सगळं केलं जातं. 7/12 त्याच्याप्रमाणे नोंदी केल्या जातात. नकाशामध्ये त्याप्रमाणे दुरुस्ती केली जाते, म्हणजे त्यानुसार अधिकार अभिलेखात बदल केले जातात, आणि अशा प्रकारे गावात योजना कार्यान्वित केली जाते. आणि याच्यानंतर पुन्हा तुकडे पडू नयेत. एकदा आता होते ते तुकडे आम्ही जोडलेत, आता तुकडे पाडायत, आणि या पुढच्या काळामध्ये कुठेही तुकडे पडणार नाहीत. आणि पडायचे असेल तर ते ज्या ठिकाणी अनुज्ञेय असेल अशी परवानगी घेऊनच केले पाहिजेत, असा ह्या एकूण एकत्रीकरणाचा बाज आपल्याला दिसतो. तेव्हा एकत्रीकरण एकदा सुरू झालं की आपल्या महाराष्ट्रामध्ये हे काम सुरू झालं. त्याच्यामध्ये अधिकार अभिलेख तयार करणे, हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करणे, गटाचा ग्राम नकाशा करणे, गटाचा आकारबंद इत्यादी कागदपत्र तयार करण्याचं काम होतं. तेव्हा तुम्ही जर पाहिलं तर एकत्रीकरण योजना लागू झाल्यापासून हे काम सुरू झालं, आणि निरनिराळ्या डिव्हिजनमध्ये हे काम सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या 31,155 गावामध्ये ही योजना लागू करण्यात आली. 31,155 योजनामध्ये. पण लोकांचा असंतोष एवढा मोठ्या प्रमाणावर होता, आणि जमाबंदी आयुक्त, शासन आणि एकत्रीकरण अधिकाऱ्याकडे येणाऱ्या हरकतीचे अर्ज आणि तक्रारीचे अर्ज इतक्या मोठ्या प्रमाणावर होते की शेवटी शासनाची खात्री झाली की ही योजना फार प्रॅक्टिकल दिसत नाही आहे. आणि म्हणून 1993 मध्ये, जानेवारी 1993 मध्ये या एकत्रीकरणाच्या कामाला, म्हणजे 31,155 गावं झाल्यानंतर या कामाला स्थगिती देण्यात आली, आणि हे काम महाराष्ट्रामध्ये तेव्हापासून बंद आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रावरही काम झालं असं नाही, पण ज्या ठिकाणी झालं ते अत्यंत सदोष झालं. आणि मग हे एकत्रीकरणाचे जे काही परिणाम असतात हे कलम 4 मध्ये आपल्याला दिलेले आहेत. कलम 4A आहे आणि 5. आता एकत्रीकरण योजनेमध्ये नेमक्या अभिलेख, आता चुका ज्यांच्या झाल्या आहेत आणि ज्यांच्या केसेस चालू आहेत त्यांनी काय पाहिलं पाहिजे. शेतपुस्तक, सुरुवातीला एकत्रीकरणाचं काम सुरू होताना एक शेतपुस्तक तयार केलं जातं, ते पाहिलं पाहिजे. एकत्रीकरण योजनेचं परिपत्रक किंवा पत्रक म्हणतात त्याला, कलम 9(3) आणि 9(4) प्रमाणे केलेलं असतं, ते पाहिलं पाहिजे. एकत्रीकरणाचे पूर्वीचे नकाशे आणि नंतरचे नकाशे हे आपण चर्चा केली होती. आणि मध्ये जर विभागणीमध्ये किंवा पोट हिस्सा बसवलेला असेल तर तो नकाशा.
एकत्रीकरणाचे जबाब, एकत्रीकरणानंतर ताबे पावत्या, त्यानंतर गटाचा आकारबंद, योजनेत मंजूर झालेल्या दुरुस्त्या, शुद्धीपत्रकं, दुरुस्ती योजना, अशा पद्धतीचे जे काही कागद आहेत हे अत्यंत महत्त्वाचे कागद आहेत आणि ज्यांच्या म्हणून केसेस चालू असतील की ज्यांना म्हणून अजून तुकडेबंदीच्या संदर्भात अडचणी निर्माण झालेल्या असतील त्यांनी हे सर्व कागदपत्र शोधले पाहिजेत, त्या कागदपत्राच्या नकला घेतल्या पाहिजेत आणि त्याच्या आधारावरती स्वतःचा जो काही डिफेन्स आहे तो तयार करून तुम्ही एकत्रीकरण अधिकारी, आयुक्त किंवा जमाबंदी आयुक्त किंवा न्यायालयामध्ये ते मांडलं पाहिजे. 4/1/1993च्या शासन निर्णयाने एकत्रीकरण योजनाच्या कामाला स्थगिती देण्यात आली. कारण काय? 28/3/93 पर्यंत झालेलं काम तसेच ठेवावे, यापुढे एकत्रीकरणाचे काम स्थगित करण्याचा निर्णय शासनाने घेतला. याचं कारण काय? योजना तयार करताना आणि कायद्याची जी काही अंमलबजावणी झाली 31,000 गावांमध्ये, त्यामध्ये खूप चुका झाल्या. कोणत्या चुका झाल्यात? योजनेप्रमाणे सातबाराचे गावी प्रख्यापन करताना झालेल्या चुका, म्हणजे गावात सातबारा वाचायचा असतो सर्वांच्या समोर, नंतर झालेला तो वाचला की कागदावर वाचल्याचा पंचनामा केला हे काही कळलंच नाही. पंचामुखी परमेश्वर, जर इतक्या तक्रारी येतात तर लोकांच्या समोर वाचलं असेल की नाही, याच काहीतरी झालेल्या चुका आहेत. योजनेप्रमाणे नकाशा तयार करताना झालेल्या चुका, ताबा देताना, ताबा पावती करताना प्रत्यक्ष अदलबदल न करता तयार झालेले अभिलेख, हा फार मोठा चुकांचा भाग आहे. अधिकारी आणि कर्मचारी यांचा निष्काळजीपणा, त्यांची बेपर्वाई आणि हेतुपुरस्सरपणे केलेल्या चुका, हा देखील यातला भाग आहे. क्षेत्र न जुळण्याच्या चुका तर प्रचंड दिसतात. एकत्रीकरण कायद्याचा हेतू न कळल्यामुळे झालेल्या चुका, अज्ञान, अति आत्मविश्वास यामुळे जाणते अजाणतेपणे झालेल्या चुका या देखील दिसतात. खातेदारांचा काहीही दोष नसताना केवळ एकत्रीकरण योजना अंमलबजावणीत जे दोष राहून गेलेत त्यामुळे शेतकऱ्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. तलाठ्यापासून, सर्व्हेयरपासून तर जमाबंदी आयुक्तापर्यंत, शासनापर्यंत आणि अनेकदा न्यायालयापर्यंत खेटे घालून देखील असंख्य चुका आहेत. असंख्य शेतकरी अजूनही अत्यंत जखमी व्यक्तीसारखे, म्हणजे ज्याला आपण भळभळणारी जखम आहे अशा जखमा घेऊन जगतायत, अशी परिस्थिती आपल्याला फील्डमध्ये दिसते आहे. याशिवाय खातेदाराचे नाव आणि आडनाव लिहिताना चुका केल्यात. योजनेपूर्वीचे सातबारे इतर हक्कातील कुळच उडून टाकलं. इतर हक्क बहिणीचा होता तोच उडून टाकला. अरे रस्त्याचा हक्क होता, नंतरच्या सातबाऱ्यात रस्त्याचा हक्कच दिसत नाहीये. पायवाट, गाडीवाट, विहीर, पाण्याचे हक्क, बोजे इत्यादी लिहिण्यातील चुका झाल्यात. खातेदार शेतकरी यांनी घेतलेल्या हरकती लेखी जबाबाच्या स्वरूपात होत्या, त्या आता रेकॉर्डवरती आढळूनच येत नाहीयेत. हरकतीनंतर केलेले शुद्धीपत्र खातेदारांना समजूनच सांगितलं नाही. पोटहिस्सा मोजणी बाबतच्या प्रचंड चुका झालेल्या आहेत. गट बांधणीच्या देखील खूप चुका झाल्या आहेत. बागायती क्षेत्र तोडून खरं तर बागायतीला जोडलं पाहिजे आणि जिरायतीला जोडलं पाहिजे. नियम असाच आहे. पण बागायती क्षेत्र तोडलं आणि जिरायतीला जोडलं, हे कसं काय मान्य करेल कोणी? त्याचा विहीर आहे, विहिरीची नोंद आहे, नंतरच्या सातबारात विहिरीची नोंद दिसत नाही. त्याची गोठ्याची नोंद आहे आधीच्या सातबारामध्ये, ती गोठ्याची नोंदच दिसत नाही. असं क्षेत्र तोडायचं, त्याच्या नोंदी वगळायच्या आणि गावठाणा जवळच्या शेतकऱ्याला उगीच उचलायचं आणि त्याला कुठेतरी डोंगराच्या कडेला नेऊन टाकायचं. हे कसं काय शेतकरी सहन करतील? आणि सहन करतील म्हणजे काय? पण आता काय बाबा वाक्यम प्रमाणम सारखं आहे. अधिकाऱ्यांनी एकदा केलं की आपण काहीच करू शकत नाही. त्याच्या वरिष्ठाकडे जायचं, वरिष्ठांच्या वरिष्ठाकडे जायचं आणि वर्षानुवर्षे खेट्या घालायचं. का तर आपण कायद्याच्या राज्यामध्ये राहतो. आज मला सांगा की ज्यांनी ह्या चुका केल्या, ती चुका केलेली माणसं रिटायर झाली, काही माणसं मेली, काही माणसं डिपार्टमेंट सोडून गेली, त्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले. पण ज्यांनी अश्वत्थाम्यासारख्या जखमा दिल्या त्या शेतकऱ्यांचं काय? त्या भळभळणाऱ्या जखमा घेऊन अजूनही शेतकरी जगतो आहे आणि म्हणून हा कायदा फसलेला प्रयोग, असा प्रयोग आपल्याला दिसतो आहे. एकाच प्रकारच्या जमिनीची अदलाबदल करायला पाहिजे, तशी नाही केली. जिरायच्या अगेन्स्ट बाग आहेत. अरे त्याचा मजदूर पाहिला पाहिजे, त्याच्या जमिनीची क्वालिटी पाहिली पाहिजे, त्याला रस्ते आहेत की नाही ते पाहिलं पाहिजे, त्याच्याजवळ नदी आहे की नाही ते पाहिलं. म्हणजे समान गुणाच्या, समान गुणधर्माच्या किंवा समान दर्जाच्या जमिनी समानपणे वाटल्या पाहिजेत. पण अत्यंत चांगली कसदार रस्त्याच्या कडेची जमीन आहे त्याला ती जोडायची दुसऱ्याला आणि त्याच्या बदल्यात ह्या माणसाला कुठेतरी एकदम बराड जमीन आणि ती पण डोंगर उताराला, जिथे फक्त खडकाळ आहे, वरून पाणी वाहते, अशा ठिकाणी जर नेऊन टाकलं तर तो कसा स्वीकारेल? अनेकांच्या जमिनी गेल्या, तुकडे गेले, त्यांच्या बदल्यात जमिनी नाही दिल्या, त्याचा मोबदलाच ठरवला नाही, मोबदल्याची तरतूदच केली नाही.
मोबदला दिलाच नाही. कूड आणि इतर हक्क उडवण्याच्या चुका केल्या. हद्दीच्या खुनांचे नवे वाद या निमित्ताने सुरू झाले आणि नवं वैर गावामध्ये निर्माण झालं. गावामध्ये काय होतं, गावठाणाच्या आसपासच्या जमिनींच्या बाबतीत तिथले जे व्हेस्टेड इंटरेस्ट असतात ते अशा एकत्रीकरण अधिकाऱ्यांच्या आणि काम करणाऱ्या लोकांच्या जवळ जातात आणि ते बऱ्याच गोष्टी तिथे डायरेक्ट करतात आणि स्वतःच्या फायद्यानं गावातली जी काही गावकी असते, भावकी असते, ते उजवण्याचा जो प्रयत्न आहे तोही या निमित्ताने झाला. हद्दीच्या खुनांचे नवे वाद निर्माण झाले. कागदोपत्री कारवाईवरती जास्त भर झाला असं आपल्याला सतत दिसून येतं. नकाशे तयार करताना नकाशावर जे नदी, नाले, ओढे, ओहोळ, पाऊलवाटा, रस्ते, राजरस्ते, हमरस्ते, डोंगर हे नवीन नकाशात दिसतच नाहीयेत. मी नाशिकला 1996 साली काम करत होतो. नाशिकच्या जवळ देवळाली आहे. देवळालीच्या आजूबाजूला अनेक निवृत्त सैनिक, ज्याला आपण माजी सैनिक म्हणतो, अशा लोकांनी जमिनी घेऊन तिथं ते बिचारे स्वतःचं घर करून राहतात. माझ्याकडं त्यावेळेस एक हिंदी बोलणारा तक्रारदार शेतकरी यायचा. हिंदीत बोलायचा, धिप्पाड मोठा होता, रिटायर्ड झालेला. त्याने आपली 5 एकर जमीन घेतलेली होती, खूप दिवसापासून राहत होता. पण मी जॉईन व्हायच्या आधीपासून अनेक वर्ष त्याची केस झाली होती, एकदम मोठी अशी केस होती. आणि तो जेव्हा आला तेव्हा त्याचं नाव मी विचारलं. त्याने मला सांगितलं तर लकीर का फकीर. त्याच्या हातात एक पिशवी होती, हातात एक कागदांचं पिळकुटं होतं, एक मोठ्या कागदांचं पिळकुटं होतं आणि एक 3च कागद होते. त्याच्यामध्ये जुना नकाशा, नवा नकाशा, जुना सातबारा, नवा सातबारा, एवढ्या 4च गोष्टी होत्या. आणि त्याचं पिळकुटं त्यांनी माझ्यासमोर उघडलं आणि त्यांनी 2 नकाशे माझ्यासमोर पकडले. एका नकाशामध्ये त्याच्या जमिनीच्या जवळपासून जाणारी एक रेषा होती. त्या रेषाला तो हिंदी बोलत होता, त्याच्यामुळे तो लकीर म्हणायचा. आणि ही लकीर जी होती ती दुसऱ्या नकाशामध्ये ती उडवली. म्हणजे ती जी दिसत होती, कदाचित ती रस्त्याची लकीर किंवा त्याच्या नदीची लकीर काहीतरी होती. आणि ती उडवल्यानंतर त्याच्यात अतिक्रमण झालं आणि त्याची जमीन, बरीच जमीन ढापली गेली. कुठल्या शेतकऱ्याने घेतली, काय झाली, आणि त्याच्यासाठी तो वर्षानुवर्ष लढत होता. तो महाराष्ट्रीयन नव्हता, पण इथे आल्यानंतर एकदा का महाराष्ट्रात जमीन घेतली तो वर्षानुवर्ष राहतो, तो आता महाराष्ट्राचा झाला होता. पण इतके दिवस तो फिरत होता. मी अवघा 1 वर्ष काळा त्या ठिकाणी नाशिकमध्ये होतो, कारण त्यानंतर माझं प्रमोशन झालं आणि मला बाहेर जायला लागलं, नागपूरला जायला लागलं. तेव्हा या काळामध्ये त्याची फाईल आम्ही जितक्या गतीनं फिरवायचा प्रयत्न करत होतो तितक्या वेळ नाही. खरं तर मला त्याची जी काही वेदना होती त्याच्याविषयी सहानुभूतीपेक्षा स्वानुभूती, ज्याला आपण म्हणतो, तशी स्वानुभूती स्वतःला वाटत होती. त्याच्या वेदना मला होत आहेत असं मला त्या वाटत होतं. आणि त्यावेळेस मला असं वाटायला लागलं होतं की लकीर का फकीर ह्या नावाची एक आपण कादंबरीच लिहिली पाहिजे. इतकं प्रचंड दुःख, प्रचंड वेदना या अशा निर्णया, चुकीच्या कामामुळं किंवा दोषपूर्ण कामामुळं होताना आपल्याला दिसतात. सैनिक म्हणून काम करणारी माणसं तिकडे लढतायत फील्डवरती आणि यांची नोटिफिकेशन चालू आहे, त्यांची अधिसूचना येते. बिचारा तो जागेवर नाही आणि त्याचा तुकडा उचलायचा आणि कुणाला तरी जोडून टाकायचा. तो जेव्हा तिकडनं गावावरती येतो तेव्हा त्याच्या जमिनीमध्ये दुसऱ्या कोणाचा तरी ऊस पिकतोय आणि तुझी जमीन कुठे, तर त्याची जमीन तिकडे येऊन कोपऱ्याचा. आणि ती जमीन त्यांनी शोधायची. त्याच्यानंतर त्यांनी सोल्जर बोर्डाकडे जायचं, मग जिल्हाधिकाऱ्यांकडे यायचं आणि मग वर्षानुवर्ष त्यांनी आणि त्याच्या बायका पोरांनी फिरत राहायचं. अशा पद्धतीचं हा एक फसलेला प्रयोग आपल्याला दिसतो. सैनिक म्हणून काम करणारे किंवा जे गावात चौकशीच्या वेळेस हजर नाहीत अशा खातेदारांचे म्हणणे विचारात घेतले गेले नाही आणि ते एकत्रीकरण झालं. त्याच्यात आवावहिवाटी पण कशा झाल्या, त्याचा अभिलेखाशी काही ताळमेळ नाही, अशा चुका झाल्या हे सरकारच्या लक्षात आलं आणि म्हणून सरकारने ते बंद केलं असं आपल्याला दिसतं. कायदा अत्यंत चांगला, उद्देश अत्यंत चांगला. जर जसा उद्देश आहे तशा पद्धतीने जर का अंमलबजावणी झाली असती तर खरंच महाराष्ट्राचं चित्र पालटलेलं आपल्याला दिसलं असतं. पण मात्र यामुळे शेतकऱ्यांचं आणि एकूणच शेतीच्या उद्योगाचं कंबरड मोडलं गेलं आणि एकूण बाकीच्या व्यवस्थेमुळे प्रचंड तक्रारी, का तर यात परवानगीची प्रक्रिया आली आणि 1954लाच एक GR काढला गेला, परिपत्रक आलं की जर का तुकड्याचा व्यवहार झाला की त्याला इतर हक्कामध्ये बेकायदेशीर व्यवहार म्हणून लिहा. आणि म्हणून असंख्य सातबार आज आपल्याला दिसतात की त्याच्यामध्ये तुकडीबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार असं लिहिलेलं आहे. त्यावरती त्याला ना येणे मिळतं, ना बँक कर्ज देते, ना त्याला डेव्हलपमेंट करता येते, ना त्याला हस्तांतर करता येतं. त्याची गुंतवणूक डब झाली, त्याची शेती पिकत नाहीये. अशा पद्धतीची ही व्यवस्था आहे. 2016 साली या कायद्यामध्ये बदल झाला. कलम 8ब म्हणून जो आहे त्या 8ब दुरुस्ती झाली. महानगरपालिका, नगर परिषदा अशा किंवा महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना नियमाप्रमाणे जे काही
नियोजन प्राधिकरणं असतील, ते प्राधिकरणाच्या हद्दीमधल्या जमिनी किंवा ज्या ठिकाणी विकास योजना किंवा प्रारूप विकास योजना, अंतिम विकास योजना किंवा प्रादेशिक योजना प्रस्तावित आहेत किंवा अंतिम झालेल्या आहेत, अशा ठिकाणी जर निवासी प्रयोजनासाठी, पहा पुन्हा लिहितोय मी इथं, शेतीसाठी नाही, निवासी प्रयोजनासाठी, वाणिज्यिक प्रयोजनासाठी, औद्योगिक प्रयोजनासाठी किंवा इतर कोणत्याही अकृषिक वापरासाठी नेमून दिलेल्या कोणत्याही जमिनीला आता कलम 7, कलम 8, कलम 8 बाब लागू होणार नाही. म्हणजे काय, तुकडा घेता येईल. म्हणजे इथे काय होईल, निवासीसाठी आता तुकडा घ्यायचा असेल तर घेता येईल, पण कुठे, या योजनांमध्ये नगर रचना नियमानुसार जो भाग येलो आहे किंवा जो भाग निवासी आहे, ज्याचा झोन निवासी आहे, तिथे आता येणे झालेलं नसेल तरी देखील आता त्याला तुकडा घ्यायचा असेल तर तुकडा घेता येईल. 1 एकरपेक्षा कमी, म्हणजे 1 गुंठा घेता येईल, 2 गुंठे घेता येईल, 3 गुंठे घेता येईल, 10 गुंठे घेता येईल, 11 गुंठे घेता येईल. आता अडचण नाही. वाणिज्यिकसाठी घेता येईल, पण झोन वाणिज्य पाहिजे. औद्योगिकसाठी घेता येईल, झोन औद्योगिक पाहिजे. एज्युकेशनसाठी घेता येईल, एज्युकेशनचा त्याला त्या ठिकाणी यूज ॲडमिसिबल असला पाहिजे. अशा पद्धतीचं ते दिलेलं आहे. मात्र हे फक्त पाहिलं पाहिजे, आणि जर अशाशिवाय घेतला तर त्याला मात्र हा कायदा लवकरच होईल. म्हणजे जिथं निवासी नाहीये, म्हणजे नाविकच झोनमध्ये तुम्ही जाऊन तुकडा घेतला तर हा 8ब तुम्हाला संरक्षण देणार नाही. तुम्हाला त्या कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे 250 रुपयाचा दंड आणि तुकडा सरकार जमा ही कारवाई तुमच्यावरती होऊ शकते, असा त्याचा अर्थ आहे. परंतु कोणतीही व्यक्ती महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याच्या हा जो अधिनियम 2015चा आहे, अंमलात आल्याच्या दिनांकापूर्वी अधिसूचित केलेल्या प्रमाणापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या उपरोक्त या क्षेत्रामध्ये असे जर काही तुकडा घेतला असेल त्यावेळी अंमलात असलेल्या प्राधिकरणाने, मग त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा पोट हिस्सा किंवा रेखांकन मंजूर केलेला असेल तर त्याला संरक्षण मिळेल, आणि मंजूर केलेला नसेल तर त्याला संरक्षण मिळणार नाही. म्हणजे बघा, हा कलम, ही सुधारणा आहे, ही सुधारणा अंमलात येण्यापूर्वी पण झालेला व्यवहार आहे. पण जिथं तुम्ही निवासीसाठी घेतलं, प्लॉट घेतला आणि तो निवासीमध्येच नेमका आला त्याच्यानंतर, तर ते तुमचं जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन तुम्हाला हे मंजूर होऊ शकतं. म्हणजे वाणिज्याला तसंच, औद्योगिकला तसंच. पण किंवा रेखांकनामध्ये त्याचं मंजूर झालेलं असेल किंवा यापूर्वी एखादी परवानगी पण दिलेली असेल तर त्याला अडचण येणार नाही. मात्र त्या झोनमध्ये नसेल आणि अशी परवानगी देणं पॉसिबल नसेल, त्याला मात्र ज्या काही तुकडेबंदीच्या तरतुदी आहेत त्या लागू होतील, असं या कायद्यामध्ये दिसतं. 2016ला देखील आणखी एक दुरुस्ती झाली. या कायद्याने विहित केलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कलम 8मध्ये आपण दिलेले आहे, म्हणजे कोर्टाला देखील त्या तुकड्यापेक्षा कमी तुकड्याचे आदेश करता येणार नाहीत, अशा पद्धतीचं आहे. वारसा हक्कानं असो की काही असो. 7 सप्टेंबर 2017ला हा नवीन कायदा लागू झाला. 2017चा नवीन जे काही बिल आलं, नवीन त्याचं ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये, त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे, दिनांक 15 नोव्हेंबर 1965 रोजी किंवा त्यानंतर आणि 6 सप्टेंबर, कारण हा 7ला लागू झालाय, 7 सप्टेंबर 2017 या दिनांकापूर्वी प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचा, म्हणजे आता 1 एकर जिरायत आहे आणि 10 गुंठे बागायत आहे, आपण असं गृहीत धरा. आता 10 गुंठे ऐवजी 2 बागायत क्षेत्रापैकी 2 गुंठ घेतलेले एकाने, आणि इकडे जिरायतमध्ये 10 गुंठे घेतलेले. खरं तर 1 एकर घ्यायला पाहिजे, पण तो 10 गुंठेच घेतलेले आहे. आता हे दोन्ही व्यवहार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी आहेत, असं हस्तांतर केलंय किंवा विभाजन केलंय. पण आता प्रारूप योजना किंवा अंतिम योजनेमध्ये ते तुम्ही निवासीसाठी घेतलं आणि निवासीसाठीच आहे, वाणिज्यिकसाठी घेतलं आणि आता वाणिज्यिकसाठी आहे, औद्योगिकसाठी घेतलं तर ते औद्योगिक झालंय, सार्वजनिक किंवा निमसार्वजनिक असं जर का असेल तर अशा बाबतीत तुम्ही ते पूर्वी व्यवहार झाला होता ना, आता तुम्हाला तो दुरुस्त करून पाहिजे, म्हणजे त्याला आपण नियमित करून पाहिजे. तर त्याच्यासाठी त्याचं जे काही बाजार मूल्य असेल, आजच्या तारखेचं बाजार मूल्य काढून 25% अधिमूल्य, त्याला नजराना किंवा ज्याला आपण सरचार्ज म्हणतो तशा पद्धतीचा सरचार्ज आकारून ते नियमित करता येईल, असं या कायद्यात लिहिलेलं आहे. आता पहा, 15 नोव्हेंबर पासून तर 6 सप्टेंबर 2017 पर्यंत जे प्लॉट घेतलेत आणि ते जर का ह्या प्रयोजनामध्ये किंवा ज्याला आपण झोन म्हणतो, त्या झोन, रेसिडेन्शियल झोन, कमर्शियल झोन, इंडस्ट्रियल झोन किंवा बाकीचे जे कोणते झोन असतील त्याच्यामध्ये ते बसत असेल
त्या प्रयोजनासाठी त्याचं नियमितीकरण करणं शक्य आहे. मात्र त्याला बाजार मूल्याच्या 25% अधिक नसेल इतकी, म्हणजे ती 1% पण असू शकते, 2% पण असू शकते, 25% जास्त असणार नाही. पण बहुतेक अधिकारी करणार काय, 25%चीच ऑर्डर करणार. म्हणजे इट शुड, म्हणजे याच्यात लिहिलेलं आहे की नॉट एक्सेडिंग 25% असा त्याचा अर्थ आहे. रेडी रेकनरप्रमाणे जे काही किंमत येईल त्याच्या 25% अधिमूल्य दिल्यानंतर ती नियमानुकूल करता येईल. पण त्याच्यात देखील अट आहे बघा. आता हे नियमून केला, तुमचा 10 गुंठ्याचा प्लॉट आहे, जिरायतचा प्लॉट घेतला, 10 गुंठ्याचा आहे, समजा कमर्शियलमध्ये आहे, तुम्ही 25% रक्कम दिली, नियमित केलं. अट काय आहे, तुम्ही 5 वर्षाच्या आत तसा वाणिज्यिक उपयोग सुरू केला पाहिजे. जर 5 वर्षाच्या आत तुम्ही तसा वाणिज्यिक उपयोग सुरू केला नाही, किंवा निवासी असेल तर निवासी उपयोग सुरू केला नाही, किंवा औद्योगिक असेल तर औद्योगिक सुरू केला नाही, एज्युकेशनल असेल तर एज्युकेशनल सुरू केला नाही, किंवा बाकी काही इतर उपयोग असेल तो तुम्ही सुरू केला नाही, तर इथे ते प्रोव्हाइडेड आहे बघा. जर का 5 वर्षात हा उपयोग सुरू केला नसेल तर मात्र काय होईल, ती जमीन सरकार काढून घेईल. शेजारच्या शेतकऱ्याला विचारेल की तुला, शेजारच्या प्लॉट होल्डरला विचारेल तुला घ्यायची का, आजचं जे बाजार मूल्य असेल त्याच्या 50%नी पहा, त्याचं तर लॉटरी लागल्यासारखंच आहे. कारण तिथे तर हल्ली येण्याचे रेट काय काय वाढलेले असतात, आणि त्या ठिकाणी त्याला 50%मध्ये ती जमीन मिळणार आहे. शेजारचा जमीन जर म्हटला की हो 50%ने हे 10 गुंठे मी काय असेल ते, म्हणजे जर तिथे 10 लाख रुपये गुंठा असेल आणि त्याला 50%ने म्हणजे 5 लाख गुंठ्याप्रमाणे 50 लाखामध्ये 10 गुंठ्याची जमीन मिळते आहे. आता ह्या आलेल्या 50 लाखामध्ये त्याचे जे काही 3/4 भाग आहे तो ज्याचा जप्त केला, ज्याच्याकडून तो काढून घेतला त्याला दिला जाईल, आणि 25% रक्कम ही सरकार स्वतःच्या याच्यामध्ये 50 लाखापैकी म्हणजे 12.5 लाख सरकार जमा होतील, आणि बाकीचे जे 12×3=36 37,500 किंवा 37.5 लाख जे रक्कम आहे ती मात्र त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती जाईल, शेतकऱ्याला दिली जाईल, अशी तरतूद त्याच्यात आहे. जर तो शेजारचा म्हटला की मला ती जमीन घ्यायची नाही, हा तुमचे 10 प्लॉट आहे, तुम्ही तुमचं बघा, त्याचं ऑप्शन केलं जाईल, 100% प्रमाणे बाजारात कोणीतरी येईल आणि विकत घेईल, त्याला काही 50% नाही देणार. जो नवीन विकत घेणार आहे त्याला 100%, आणि मग त्याचा 3/4 रक्कम जी आहे 3:1 या प्रमाणामध्ये पुन्हा वाटप होईल. ज्याच्याकडून ती जप्त केली, म्हणजे ज्यांनी तो प्लॉट घेतला होता, परवानगी घेतली नव्हती, नंतर 25% रक्कम भरून हे केली, पण 5 वर्षात त्यांनी उपयोगात आणली नाही, त्याला 3/4 रक्कम दिली जाईल, आणि 1/4 रक्कम ही सरकार जमा केली जाईल, अशी तरतूद ह्या कायद्यात ही करण्यात आलेली आहे. मात्र शहराच्या जवळचे जे काही प्लॉट होते, शहराच्या जवळची जी गुंठेवारी निर्माण झाली, त्यांना थोडंसं संरक्षण या निमित्ताने मिळेल, एवढंच याचा अर्थ दिसतो. पण त्यामुळे शेतीचे जे तुकडे पडलेत, शेतीचे जे प्रश्न निर्माण झालेत, शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा निर्माण झाल्या, त्या मात्र या तरतुदीने दूर होणार नाहीत, किंवा त्या अन्यायाचं परामर्शन होणार नाही, असं आपल्याला दिसतं. 2003 साली एक कलम 31 नावाचा एक कलम याच्यामध्ये आहे. प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जर कमी क्षेत्राचे व्यवहार, विक्री, देणगी, अदलाबदल, पट्ट्यानं देणं म्हणजे लीज न देणं, किंवा दिवाणी न्यायालयाचा निर्णय असेल तर त्याने जर देणं, या सगळ्या गोष्टीला अलाउड नाही आहे. मात्र ज्या ठिकाणी ते फार करणं आवश्यक असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी आवश्यक राहील. हे जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार नंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेत, नंतर ते तहसीलदारांना देखील दिलेले आहेत. मग यासाठी शासनाने मुद्दाम एक सर्क्युलर काढलं 6/1/2003 या वर्षात. आणि अशा बाबतीत जर एखाद्या ठिकाणी छोटासा रस्ता असेल, त्यासाठी 4-5 गुंठ्याची जमीन घ्यायची असेल, शेतकऱ्याला स्वतःच्या जमिनीत पाणी लागत नाहीये, पण शेजारच्या जमिनीमध्ये पाणी लागतं, कारण शेजारचा ओढ्याच्या जवळची जमीन आहे. पण तिथे त्यांनी 2 गुंठे जमीन घ्यायची ठरवलं, तर ती विहिरीसाठीच 2 गुंठे घेतोय असं त्यांनी त्याच्या ह्याच्यात लिहिलं पाहिजे, आणि त्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन ती घेतली पाहिजे. विद्युत पंप बसवायला जमीन लागते आहे, असं ज्या छोट्या छोट्या कारणासाठी शेतकऱ्यांची कामं बुडू अडचणीत येऊ नयेत, म्हणून अशा ठिकाणी जर घ्यायचं आहे तर जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेऊन त्याचा जे काही प्रयोजन आहे ते प्रयोजन खरेदी खतामध्ये लिहून ते केलं पाहिजे. पण हल्ली अशा तक्रारी येतात, किंवा हल्ली अनेक लोक त्याचा शोध घेतात, आणि त्यांच्या असं लक्षात येतंय की या GR प्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली, खरेदी खतात विहिरीसाठी लिहिलं, 3 गुंठ्याची जमीन घेतली, पण ती रस्त्याच्या कडेला होती, तिथं आता धाबा टाकला आणि त्याचा उपयोग केला. अनेक लोकांनी त्या ठिकाणी धाबे टाकणे, दुकान टाकणे, यासाठी अशा तरतुदीचा सर्रास गैरवापर केला. जेव्हा अधिकाऱ्यांच्या समोर जातो तेव्हा अफिडेव्हिटवर
नंतर निरनिराळ्या जबाबामध्ये देताना मात्र द्यायचं एक आणि प्रत्यक्षात उपयोग करायचा एक. जमिनी इतक्या मोठ्या असतात, कुठलीही महसूल यंत्रणा किंवा कोणतीही यंत्रणा प्रत्यक्षात जमिनीवर जाऊन नेमक्या कोणत्या उपयोगासाठी दिली आणि काय उपयोग चालू आहे याची तपासणी करू शकत नाही. याचा गैरफायदा अनेकदा घेतला जातो, पण ते चुकीचं आहे. शेवटी हे कायद्याचं राज्य आहे. एक ना एक दिवस जेव्हा हे लक्षात येतं, त्याच्या चौकशी केली जाते. सुरुवातीपासून पाहिलं जातं, तेव्हा त्या अधिकाऱ्याला फसवलं म्हणून पहिली फसवणुकीची केस, नंतर तो तुकडा जमा होणं आणि नंतर त्या इमारती तोडून ती पुन्हा शेतजमीन करणं आणि ती मग लिलावाला टाकणं, असे जे काही कायद्याची प्रक्रिया आहे ती राबविली जाऊ शकते. अशा पद्धतीचा जो हा एक कायदा आहे, दिसायला छोटा दिसतो, लहान दिसतो, पण तो महान आहे. अत्यंत गुंतागुंतीची ही प्रक्रिया आहे असं आपल्याला दिसतं. तेव्हा यासाठी ज्यांना कोणाला जास्तीचा अभ्यास करायचा त्यांनी हे संदर्भ साहित्य जरूर वाचा. हा कायद्याचं प्रत, ही कायद्याची प्रत आहे. ही मी फोल्डरवरती हे जे सर्व संदर्भ साहित्य आहे मी एका ड्राईव्हवरती ठेवतो. त्याची लिंक आपल्याला या ठिकाणी आपण व्हिडिओ जेव्हा पाहता तेव्हा उजव्या हाताला जा, खालच्या बाजूला जो बाण दिसतो त्याच्यावरती क्लिक करा. तुम्हाला लिंक सगळ्या खाली लिंक डिस्क्रिप्शन दिसेल, डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक देतोय. आपल्याला हवं तर डाउनलोड करा, आपल्या मोबाईलवर ठेवा, प्रिंट करा, फाईलला ठेवा. हा तुकड्यांचा जो नियम आहे तो पहा. नंतर 2015ची सुधारणा पहा, 2017ची सुधारणा पहा, 2003चं परिपत्रक पहा. याशिवाय आणखी काही साहित्य असेल तर तेही याच्यात टाकेल, ते उपलब्ध ठेवेल. मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी, निरनिराळ्या प्लॉट होल्डर्सनी जेव्हा आपण मिळकतीचा व्यवहार करायला लागतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासल्या पाहिजेत, तपशिलात पाहिल्या पाहिजेत. अनेक फसवणुकीचे व्यवहार याच्यातनं होतात आणि न दुरुस्त करता येण्यासारख्या, ज्याला आपण इरिपेरेबल लॉस, अशा पद्धतीचा शेतकऱ्यांचा, गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रमाणात नुकसान होतं. आणि हे होऊ नये म्हणून विधी साक्षरता, विधी बाबी किंवा कायद्याच्या बाबी, नियम हे लोकांना माहीत व्हावेत, हाच फक्त या व्हिडिओचा उद्देश आहे. यासाठी आपण दिलं. हा म्हणजे काही कायदा नाही, कायद्याचं फक्त मी सारांश या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणखी खूप तपशिलात आपल्याला हवं तर आपल्याला 8-10 व्हिडिओ याच्यावरती करता येतील, पण आपल्याला किमान परिचय व्हावा, तुम्हाला माहीत व्हावं म्हणून हे आपल्याला दिलं. हे जर आपल्याला आवडलं असेल तर आपण लाईक करा. ज्यांचे असे प्रश्न असतील, तुम्हाला ज्यांना माहीत असेल की हा व्हिडिओ पाहिल्यामुळे आणखी याचे हे प्रश्न सुटायला मदत होऊ शकेल, अशा सर्व मित्रपरिचितांना आपण पाठवा. तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. आपण हे त्यांना शेअर करा, शेअर करत राहा. असेच चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आपण याला सबस्क्राईब केलं आणि जी बाजूला बेलचं बटन आहे त्याचं दाबलं तर नवीन व्हिडिओ आम्ही अपलोड केला की आपल्याला सतत तो कळत राहील, समजत राहील. आणि म्हणून आपण लाईक आणि सबस्क्राईब करत राहा. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.